नवीन रेसिपी। तर ती काय रेसिपी असणार आहे तुम्हाला पुढे पुढे तर समजेलच। सो चला आता आपण स्टार्ट करूया रेसिपी बनवण्यासाठी। आणि आज ही रेसिपी बनवणार आहे माझी मम्मी। तर चला आता आपण स्टार्ट करूया, तर मी तुम्हाला दाखवते। तो तुम्ही बघू शकता किती मस्त हिरवीगार कोथिंबीर। आता आम्ही लोकांनी त्याला चांगली धुतली आहे। सो चला आता आपण स्टार्ट करूया ह्याची रेसिपी। पण सगळ्यात पहिले आपण वेलकम करूया आपल्या शेफला। सो चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। जसे जशी मी त्याच्यामध्ये जिन्नस ॲड करत जाईल तसं तसं तुमच्या लक्षातच येईल की मी कुठला पदार्थ करते। तर तुम्ही गेस करून सांगा की मी आज काय बनवत आहे। फर्स्ट इन्ग्रेडियंट तर तुम्हाला समोर दिसतच असेल आहे कोथिंबीर। आता पुढे पुढे काय काय आहे ती मम्मी सांगेलच तुम्हाला। हे आहे हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, जिरं याची पेस्ट। ती प्रथम आपण याच्यात ॲड केली आहे। तुमच्या कोथिंबीरीची किती क्वांटिटी आहे, किती प्रमाण आहे त्याप्रमाणे चवीनुसार मीठ तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। थोडीशी साखर, हळद, लिंबाचा रस, चण्याच्या डाळीचं पीठ। आता श्रावण महिना सुरू झाला आहे तर आपण रोज काही ना काहीतरी पदार्थ उपवासासाठी करतच राहणार। त्यामुळे मी एकदमच चण्याच्या डाळीचं पीठ दळून ठेवलं आहे। आता तुमची कोथिंबीर जेवढी आहे त्याप्रमाणे तुम्ही चण्याच्या डाळीचं पीठ त्याच्यात ॲड करा। आणि स्वच्छ कापून धुतलेली आहे ही कोथिंबीर, चिरून घेतलेली आहे ती आता आपण याच्यामध्ये ॲड करत जाऊया। आता त्याला छानसं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्याला। आणि जसं तुम्हाला त्या कोथिंबीरीला चण्याचं पीठ लागेल तसं तसं तुम्ही त्याच्यात ते मिक्स करत जायचं आहे। खूप छान हिरवीगार आपल्याला बाजारात मिळत आहे। जसं सीझन येईल, जशा भाज्या बाजारात येतील तशा आपण त्या खाल्लेल्या चांगल्या असतात। हॅलो गाईज, तुम्ही बघितलंच असेल आतापर्यंत आपण काय काय स्टेप्स केली, तर तुम्ही गेस केलीच असेल रेसिपी की ती कुठली आहे। तर मी तुम्हाला सांगते, त्या रेसिपीचं नाव आहे कोथिंबीर वडी, जी की तुम्ही बघितलं असेल की मराठी लोक ही गोष्ट खूप जास्त खातात, सगळ्यांना खूप जास्त आवडते। सो तुम्ही आता पुढे पुढे बघत राहा आणि तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी। तर आता आपण ते सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेत त्याच्यात आणि कोथिंबीरसुद्धा टाकली आहे। तर आता ती चांगले आपण मिक्स करून घेणार आहे। मग पुढची जी ही रेसिपी असेल मी तुम्हाला दाखवीनच। सो चला तुम्ही बघत राहा। आधी आपण पोळपाटाला ऑइल लावून घेतला आहे। आता आपण त्याला शेप देणार आहोत। ही आहे आपली सेकंड स्टेप। तुम्ही फर्स्ट स्टेप बघितली होती जे आपण मिक्स केलं सगळे इन्ग्रेडियंट्सला। आता ही आहे सेकंड स्टेप, ठीक आहे। आपण ह्याला दोन प्रकारे स्टीम करू शकतो। एक तुम्ही असे लांब लांब करून ते स्टीम करू शकता किंवा एखाद्या ताटामध्ये वगैरे थापून सुद्धा तुम्ही ते स्टीम करू शकता। तर आपण कसं दोन प्रकारे करायचं की एका प्रकारेच? जसं तुला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता असा काहीसा तुम्हाला शेप करायचा आहे अशा प्रकारे। तर आता तुम्ही बघू शकता हा शेप रेडी झाला आहे। आता आपण ह्याला स्टीम करणार आहोत। तर आपण स्टीम करून झाल्यावर तर भेटू। तर आता आपण स्टार्ट केली आहे थर्ड स्टेप, जी असणार आहे कटिंग। तर आपण आता त्याला छान प्रकारे कट करून घ्यायचं आहे। तर आता कटिंग तुम्ही अशा प्रकारे करू शकता। बघा याच्या किती छान वड्या पडत आहेत। जर तुम्ही व्यवस्थित त्याला स्टीम केलं तर त्याचं कटिंग करतानाही व्यवस्थित त्याच्या वड्या पडतात आणि त्या दिसायलाही छान दिसतात।
हाय, आता हे आपलं कटिंग करून झालेलं आहे. हे कटिंग तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही डीप फ्राय करू नका, त्याला शॅलो फ्राय करा आणि छानपैकी कुरकुरीत शॅलो फ्राय झाले की ते खाऊन टाका. कडकडीत तापल्यानंतर त्याच्यावर मी जास्त डीप फ्राय करणार नाही आहे, थोडेफार शॅलो फ्रायच करून घेणार आहे. तर आता आपण ते शॅलो फ्राय करायला टाकलेत. आता आपण डायरेक्ट याचा फायनल लुक बघूया. हा आहे कोथिंबीर वडीचा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही नक्की सांगा. बघू शकता किती टेम्पटिंग आणि किती मस्त वाटते आहे. तर आता आम्ही तुम्हाला लवकरच टेस्ट करून सांगतो कशी झाली आहे कोथिंबीर वडी. क्रिस्पी कोथिंबीर वडी आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते की कशी झाली आहे. वाव, हॉट, स्पायसी, डिलिशियस, मस्त, छान, सुंदर. हॅलो गाईज, तुम्ही मम्मीचा तर रिव्ह्यू बघितलाच असेल. सो आता मी तुम्हाला रिव्ह्यू सांगते की कशी झाली आहे. सो खूप छान आणि मस्त झाली आहे. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय गाईज. आणि तुम्ही नक्की मी आधी जो व्हिडिओ टाकला आहे आळूवडीचा तो सुद्धा नक्की बघा आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला आळूवडी इझी वाटली का कोथिंबीर वडी इझी वाटली आणि नक्की घरी सुद्धा ट्राय करा.